शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट असणाऱ्या या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं। अनेकांना नापास झाल्यामुळे नैराश्यालाही सामोरं जावं लागलं। मात्र गेली 12 वर्ष 10वी पास होण्यासाठी धडपडणाऱ्या कोल्हापुरातील भरत कांबळेनं यश मिळवलेलं हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असंच आहे। 2012 या वर्षी 10वी नापास झाल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न केले, मात्र त्याला यश मिळालं नाही। यंदा झालेल्या 10वीच्या परीक्षेत तब्बल 1 तपानंतर भरत 10वी पास झाला आणि त्याचा निकालावरही विश्वास बसला नाही। गेली 11 वर्ष 10वी फेल म्हणून चिडवणाऱ्या सर्वांनाच हा सुखद धक्का दिला। आता 10वी नंतर उच्च शिक्षण घेण्याचा मानस भरत कांबळेचा आहे। माझं नाव भारत वाल्मिक कांबळे। तर मला एवढा आनंद झाला की मला वाटलं नव्हतं मी 10वी पास होईल 2025ला। की मला असं वाटतं की असं डोक्यावरचा भार म्हणजे असं जग घेतल्यासारखं डोक्यावर ते भार कमी झाला पाहिजे डोक्यानं, असं वाटतं आता। एवढा मला आनंद झाला की मी शब्दात पण मी असं बोलू शकत नाही की मला किती आनंद झाला की 10वी पास झाली। आणि मला पण पटत नाही, मला पण विश्वास बसना की मी 10वी पास झाली। या काळात तुला कोणी कोणी मदत केली? या काळात म्हणजे भरपूर म्हणजे युवराज दादा म्हणून आहेत माझे, तर म्हणजे आमच्या घरच्यासारखं संबंध युवराज कदम म्हणून आहेत, ते पण माझे मोठे भावासारखेच आहेत। त्यांनी मला जास्त मदत केली आहे। आणि दुसरे म्हणजे ते विश्वजित कदम म्हणून आहेत, विश्वजित भोसले म्हणून आहेत, ते जनसंपर्क अधिकारी आहेत महावितरणचे, त्यांनी मला साथ दिली। त्यामुळे मी इथं पण पोचलो आणि 10वीचा विषय सोडून टाकले, 2 राहिले। 12 वर्षाच्या काळात तू काय नेमकी कामं करायची? 12 वर्षाच्या काळात एवढंच की काय मिळेल ते काम केलं। म्हणजे स्टँडवर मित्राच्या गाडीवर कामाला जाणे, ते परत ड्रायव्हिंगचा धंदा केला, परत इतर वेळेला काय मिळेल ते दुसरीकडे जॉब केला। त्या एक करत इथं पोचलो आणि ते एवढा अभ्यास पण केला। परत शिक्षकांनी मला जरा सपोर्ट केला, शिक्षकांनी म्हणलं हे येणार, त्याचा थोडा अभ्यास करून मी एवढं आता 2024ला बसून पासआउट झालो। आता पुढं काय होण्याची इच्छा आहे? आता पुढं एवढीच इच्छा आहे की आता एवढंच 12वी पास झालं तर पोलीस भरतीला उतरणार आहे। जर सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे, असा माझा ध्येय आहे। एवढीच इच्छा आहे की देवाकडे प्रार्थना करतो, एवढीच माझी इच्छा पूर्ण होती, बस बाकी काही नको। प्रवास कसा होता? प्रवास म्हणजे खूप कठीण होता की 10वी नंतर मला वाटलं नव्हतं की मी असं शिक्षण करेन मी आणि किंवा हे मला असं कोणतरी सपोर्ट करेल म्हणून। तरी पण मी जिद्द सोडली नाही। 2010वीला पहिल्यांदा बसलो मी, इथं नापास झालो परत विषय 5 विषय राहिले म्हणून 2013ला परत बसलो, तिथं आणि मला यश मिळालं नाही 10वीला। परत आणि मी 2023ला बसलो, तिथं पण मला 2 विषय राहिले परत शेवटचे, इंग्रजी आणि गणित आणि हिंदीचा। मग ते पण मला यश मिळालं नाही म्हणून मी परत आणि या मार्चला 2024ला बसलो आणि ह्यात मला यश मिळालं। आणि यश मिळालं ते त्या दोघांमुळेच की ते सर त्या दोघं होते म्हणून मी आता परीक्षेला बसलो, कारण त्यांनी मला बस म्हणून फोर्स केला म्हणून बसलो। नाहीतर मी आतापर्यंत माझी कॅपॅसिटी म्हणजे सोडल्या, माझं अभ्यासानं लक्ष जोडलेलं की आता काय होऊ शकत नाही म्हणून त्यांनी एवढं प्रोत्साहन केलं म्हणून त्यामुळे मी बसलो आणि आता 10वीचे विषय सुटलेत, आता त्यात काय विषय। 10वी फेल म्हणून तुझ्यावरती शिक्का होता, हो। लोक म्हणायचे 10वी नापास आहे, ते 10वी नापास म्हणजे 10वी फेल म्हणून शिक्का होता म्हणून तर ती जिद्दीनं बसून मी स्वतःच्या जीवावर बसून एवढा अभ्यास म्हणजे थोडाफार अभ्यास केला, ते अभ्यास करून मी आता पासआउट झाले। घरच्यांचा सपोर्ट म्हणजे लहान असताना माझे आईवडील वारले, त्यानंतर 2007ला माझे आजी पण वारले, आजोबा 2013ला वारले, नंतर काकीने सांभाळ केलेला माझा, जास्त काकानेच मला घरात सांभाळ केला, त्यामुळे मी आता इथं पण पोचलो।